हाय फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानंतर आज भेटते मी तुम्हाला. तर ज्यांनी ICDSची फर्स्ट रिस्पॉन्स शीट पाहिली नव्हती त्यांना पाहता आली नाही काही कारणांनी, त्यांनी सेकंड रिस्पॉन्स शीट आता पाहून घ्या. कालच आलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही नाही करायचं आहे तुम्हाला, फक्त त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तिथे जाऊन जी पॉपअप होईल त्यावरती पासवर्ड ID टाकायचा आहे अगोदर, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. जो हॉल तिकीट काढताना टाकला आहे तोच पासवर्ड टाकायचा आहे. कारण बऱ्याच लोकांनी हॉल तिकीट काढताना पासवर्ड चेंज केलेला होता, कारण की पहिला जो पासवर्ड आहे तो डेट झालेला आहे असं सांगितलं होतं. म्हणजे तसा मेसेज पॉपअप होत होता, त्यामुळे तिथे बऱ्याच जणांनी पासवर्ड चेंज केले होते. त्यामुळे जो चेंज केलेला पासवर्ड होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि मग तुम्हाला तिथे तुमची रिस्पॉन्स शीट पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलं की तुमचा स्कोअर चेंज झाला का. तर नाही, आमच्या शिफ्टच्या पेपरमध्ये कुठलेही चेंजेस झालेले नाही आहेत. त्यामुळे आमचा जो स्कोअर आहे तो जैसा ते आहे, कुठलेही चेंजेस त्यामध्ये झालेले नाही आहेत. त्यानंतर आता सध्या कोणकोणते फॉर्म भरणं चालू आहे ते तुम्ही नवी मुंबईची ॲड पाहिली असेल, त्यामध्ये फॉर्म भरू शकताय. 11 मेपर्यंत मुदत आहे. तुम्ही ज्या पोस्टला क्वालिफिकेशन तुमचं आहे त्या पोस्ट वाईज तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर व्हिडिओ न येण्याचं कारण एवढ्या दिवस, आता मी असा विचार केला होता की मुलांना सुट्ट्या लागल्याच्या नंतर ती खेळतील आणि मी माझा अभ्यास करेल, परंतु झालं आहे उलटं. मुलांना सुट्ट्या लागल्या एकीला, परंतु ते घरी राहिल्यापासून म्हणजे जशी सुट्टी सुरू झाली आहे तसं जास्त दंगा, जास्त मस्ती असं चालू आहे घरामध्ये. कारण की अगोदर बाळ एकटं असायचं माझ्यासोबत, त्यामुळे घर दिवसभर शांत असायचं. परंतु आता दोघं एकच वस्तू दोघांना हवी असते किंवा असं छोट्या छोट्या गोष्टींवरनं आरडाओरडा चालू असतो. आणि मग अभ्यासामध्ये पण थोडासा खंड पडतोय, थोडासा सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. तर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. मग आपल्याला ते 2 वेळेस पाणी आमच्याकडे येतं आहे. तर 2 म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. त्यावेळेससुद्धा कामं आवरून घ्यायची असतात, पाणी वगैरे भरायचं असतं. असे कामं पण बरेचसे वाढत असतात उन्हाळ्यामध्ये. बऱ्याच लोकांच्या घरी म्हणजे पाहुणे वगैरे येत असतात, तर कामाचं लोड जास्त होतो. आणि मग आपला अभ्यास कुठेतरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकतर कामं करून थकून जातो आणि मग थोडंसं जेवले वगैरे की लगेच झोप यायला लागते आणि अभ्यास आपला राहून जातो. अशा प्रकारे उन्हाळ्यात होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी आपल्याला आता खूप कसरत घ्यावी लागणार आहे. आणि आपापल्या परीने आपल्याला थोडं म्हणजे डेली कन्सिस्टन्सी ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. जेवढा वेळ मिळेल, मग तो 2 तास असू द्यात, 3 तास असू द्यात. दिवसभर तर शक्यच होत नाही आहे. म्हणजे दुपारी थोडाफार वेळ झोपलंच बाळ वगैरे, तर त्या वेळेमध्ये किंवा मग रात्री असं आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. आणि जेवढा वेळ मिळेल, मग 2-3 तास असू देत, तेवढा वेळ फक्त आपल्याला फोकस देऊन अभ्यास करायचा आहे. आपल्याला सध्या तरी 5-5, 6-6 तास वेळ मिळणं कठीण आहे आपल्यासारख्या गृहिणींना. बाकीच्यांना ते करू शकतात, काहीच अडचण नाही आहे. तर आता लवकरच नगर परिषदेची ॲड येणार आहे असं बोलत आहेत. ती येईल तेव्हा येईल, परंतु आपल्याला त्या दृष्टीने आपला डेलीचा 2-3 तासांचा अभ्यास तरी होणं गरजेचं आहे. आता आपण ज्या परीक्षा यापूर्वी दिल्या आहेत, आता मी 2 दिल्या आहेत, एक ICDS आणि एक समाज कल्याण. तर त्या ठिकाणी आपला ज्या गोष्टीमध्ये स्कोअर कमी झालेला होता, समजा जो विषय फॉर एक्झाम्पल मॅथ्स, बऱ्याचपैकी लोकांना हार्ड गेलेलं होतं मॅथ, तर ते जे प्रश्न आहेत तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त सोडवायचे आहेत. जो आपला वीक पॉईंट आहे तो आपल्याला स्ट्रॉंग बनवायचा आहे, म्हणजे आपले मार्क्स तिथे जाणार नाहीत. तर भेटूयात मग पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.